करायचं काय? अरे सुभाष गायकरचं करायचं काय? आदिवासी महिलेला मारहाण करणाऱ्यावर आज खऱ्या अर्थाने ज्यांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभा केला, ज्यांनी इंग्रजांना पळोकी सवय करून सोडलं, सावकारशाही विरुद्ध बंड पुकारलं, त्याच सह्याद्रीच्या क्रांतिकारकाच्या रक्तरंजित इतिहासाच्या या क्रांतीच्या भूमीत आद्यकर राघोजी भांगरे आणि आद्यकर राया ठाकर यांच्या रक्तरंजित क्रांतीच्या भूमीत अजूनही असे नराधम आदिवासी समाजावरती, आदिवासी महिलांना डिवचण्याचं काम करतात, आदिवासींना मारहाण करतात. आज खऱ्या अर्थाने मला यात वाईट वाटतं. हा अकोले तालुका हा क्रांतीचा तालुका आहे, ह्या क्रांतीचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु तरीही माझा आदिवासी समाज अजून घरात सुस्तडासारखा झोपलेला आहे. माझ्या आदिवासी महिलेवरती, माझ्या बहिणीवरती आज अन्याय अत्याचार झाला आहे. माता जिजाऊच्या लेकीवरती अन्याय अत्याचार झाला आहे. या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जर असे सुभाष गायकर सारखे जर आदिवासी महिलांची छेड काढत असतील, त्यांना मारहाण करत असतील, त्यांचं त्यांचे हात काढायचे काम आपल्याला करायचंय. आज या तालुक्यामध्ये लाखो समाज राहतो आदिवासी, परंतु ते सुस्ताडासारखे घरी बसलेत आणि मजा पाहतात व्हॉट्सअप फेसबुक वरती. अरे आज त्या महिलेला मारलं, उद्या तुम्हाला मारलं जाईल. आज त्या माझ्या भगिनीसाठी आम्ही आलो, उद्या तुमच्यासाठी पण येऊ. परंतु घरात सडून मेल्यापेक्षा समाजासाठी या अध्यक्ष राघोजी भांगरे, राया ठाकरांचा विचार पुढे घेऊन या रस्त्यावरती समाजासाठी मारा. आज खरंच दुर्भाग्य आहे आपलं. आज सर्व आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर, राघोजी भांगरे यांच्या विचारधाराच्या बंडकरांनी आज आपल्याला सगळ्यांना त्यांच्या क्रांतीची प्रेरणा, त्यांचा विचार आपल्याला सांगितला. त्याच विचाराच्या माध्यमातून आज आपल्याला ते आपल्या बहिणीला, त्या भगिनीला आज आपल्याला न्याय द्यायचा आहे. आज आपण फक्त इथं भाषण करण्यासाठी आलेलो नसून त्या जातीवादी सुभाष गायकरच्या छाताडावरती बसून आज आपल्याला गुन्हा दाखल करायचा आहे. इथं जातीवादाचं कुठलंही कटकारस्थान नाही, इथे कोणत्या पक्ष पार्टीचं राजकारण नाही. हा छत्रपती शिवरायांचा आपला 18 पकड जाती जमातींचा स्वराज्य आहे. आज त्या सुभाष गायकरनी 2-3 वर्षापूर्वी पवार का वाघमारे नावाच्या व्यक्तीलाही कपडे फाटू फाटू मारलं होतं. तेव्हाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तो कांद्याचा कसला तरी धंदा करतो, त्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. आणि त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, हा गुंड कशा पद्धतीने आवाज काढतोय, कशा पद्धतीने त्या आपल्या भगिनीला धक्कलतोय, कशा पद्धतीने त्यांनी त्या महिलेला त्या ग्रामपंचायत मध्ये मारला असेल, याचा विचार करा तुम्ही. परंतु आज आपल्याला आपल्या भगिनीला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या विचारधारेचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि दलालांच्या आणि भाडव्यांच्या विचारधारेचे कार्यकर्ते घरी बसलेले आहेत. माझा आदिवासी समाज फक्त तुम्हाला येत्या 9 ऑगस्टला विविध पक्षांच्या कार्यक्रमामध्ये नाचताना दिसल, दारू पिताना दिसल. आणि 9 ऑगस्ट झालं की बाहेर भांडण करत सुटल. जसा 9 ऑगस्टला आदिवासी समाज ताकदीने उभा राहतो, तसाच आदिवासी समाजावरती अन्याय अत्याचार जेव्हा होतो तेव्हा पेटून उठलं पाहिजे आणि या सरकारच्या छाताडावरती बसून न्याय मिळवून घेतला पाहिजे. आज एकनाथ शिंदे गटाचे सुभाष गायकर आहेत. एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना माझं इथून आव्हान आहे, तुम्ही अशा प्रकारचे गुंड जर पाळत असाल, अशा गुंडांना आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही. हा कोणत्या गुंडांचा स्वराज्य नाही, कोणत्या गुंडाची सह्याद्री नाही,
हे 18 पकड जाती जमातीची ही सह्याद्री आहे. असे कोणती गुंड येतील, किती येतील, पण अशा गुंडांच्या मागे लागून जर हात लावलो तर हात कापायचे काम आमचे, डोळे वाटत डोळे काढायचे काम आमचे राहणार आहेत. अरे आमचे मुंडके छाटले तरी चालतील, परंतु आम्ही या नराधमांना सोडणार नाही. किती दिवस अन्याय अत्याचार सहन करायचा, किती दिवस करणार आपण. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माझ्या आदिवासी समाज बांधवांना आव्हान आहे अकोला तालुक्यातील, फक्त 9 ऑगस्टला एकत्र येऊ नका. आज खरंच मला खऱ्या अर्थाने आदिवासी हृदय सम्राट निसर्गवासी माननीय नामदार मधुकररावजी पिचड साहेब यांची खरंच आठवण येते. आज त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, जयपाल सिंह मुन्नाचा, छत्रपती शिवरायांचा, अधिक राघोजी भांगरे, राया ठाकराचा विचार जिवंत ठेवला आणि या तालुक्याला अखंडपणे कोणत्या जातीपातीत वाटायचं काम केलं नाही, समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं काम केलं. आणि इथून मग त्यांच्या कार्यकाळात कशी अशा घटना घडल्या नाही. परंतु त्यांच्यानंतर आज असे गुंड सुस्ताडासारखे सुसाट सुटलेले आहेत. आणि माझा आदिवासी समाज आज गरीब असल्यामुळे आज अन्याय अत्याचार होतोय. आज गरीबावरतीच अन्याय होतो. मला खूप फोन आले, खूप लोकांचे फोन आले, तुम्हाला खरा इतिहास माहिती आहे का? मला खरा इतिहासाची काही गरज नाही. घटना कुठलीही घडली असू द्या, काही घडली असू द्या, मला त्याचीच गरज नाही. परंतु ती एक आदिवासी गरीब महिला आहे, त्या महिलेला मारायचा कोणाचा अधिकार नव्हता. तुम्हाला वाटलं होतं अकोले तालुका हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणतात, तर कायद्याच्या बालेकिल्ल्यात यायला पाहिजे होतं, पोलीस स्टेशनला यायला पाहिजे होतं आणि त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे होती, पण अशी मारहाण करायला नव्हती पाहिजे होती. आणि त्या महिलेच्या तोंडावरून तरी वाटतं का ती महिला त्यांना मारल? म्हणजे त्या महिलांनी मारलं, असं झालं तसं झालं, आम्हाला त्याच्याची काही घेणं नाही. म्हटला मी काय बाकीच्यांसारखा दलाल आणि भाडवा नाहीये. मी आदिवासी क्रांतिकारकांच्या रक्त इतिहासाच्या क्रांतीचा विचारधारेचा कार्यकर्ता आहे. अरे इथून काय मणिपूर सारख्या ठिकाणी घटना घडली, तिथं जाऊन त्या समाजाला न्याय दिला. समाजापेक्षा कोणीही मोठा नाही. लकी भाऊ जाधव पण समाजापेक्षा मोठा नाही, सगळ्यात समाज मोठा आहे. आणि हे आपल्या तालुक्यातले लोक या पक्षांचे गुलाम झालेत, त्या सिस्टमचे गुलाम झालेत, कारण त्यांना त्यांच्या तिकिटांची भीती आहे. त्यांना त्यांच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितींची भीती आहे. अरे हा समाज तुमच्या सोबत राहिला तर तुम्ही निवडणुका लढवशाल. जर समाजच तुमच्या सोबत नसेल तर तुम्हाला कुत्र पण भीक घालणार नाही. त्यामुळे शिंदे गटाचं इतर कोणत्याही पक्षाचा गुंडा प्रवृत्तीचा कार्यकर्ता जर असे अन्याय अत्याचार करत असेल तर समाजाने जागृत होऊन, संघटित होऊन त्यांना तिरच ठेचायचं काम केलं पाहिजे आपण. कारण बस झाले, खूप आंदोलन झाले, आता आपल्याला प्रॅक्टिकल लढायची वेळ आलेली. रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे आज हे अकोले तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय कोळी साहेबांना विनंती आहे, आता आज आम्ही आलेलो आहे इथं फक्त भाषणबाजी, शोबाजी, स्टंटबाजी करण्यासाठी आलेलो नाही. आमच्या क्रांतीचा विचार घेऊन इथं आलेलो आहे. आता आम्ही तुमच्याकडे येणार आणि तात्काळ त्या पीडित महिलेची केस घेऊन टाका, गुन्हा दाखल करा. नाहीतर जोपर्यंत केस घेतली जात नाही, गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत या पोलीस स्टेशनच्या बाहेर आम्ही कोणीही जाणार नाही. कारण आज जर त्या नराधमाला, त्या गुंडाला सोडलं, 2-3 दिवसाच्या चौकशीच्या माध्यमातून समाजामध्ये गटतट करायचा प्रयत्न केला जाईल आणि कार्यकर्त्यांना बदनाम करायचं काम केलं जाईल. कारण ह्या तालुक्यामध्ये हे षडयंत्र मी बघतोय. समाज प्रश्न विचारतोय काय झालं त्या महिलेला न्याय मिळाला का नाही. आम्ही काय उत्तर देणार समाजाला? त्या समाजाचं नेतृत्व करतोय आम्ही शेवटच्या श्वासापणे प्रामाणिकपणे शपथ घेतलेले, मरण आलं तरी चालेल पण शरण कोणाला जाणार नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी प्रामाणिकपणे कुठली दलालगिरी, भडवेगिरी न करता या समाजासाठी लढू आणि या समाजासाठी मरू, हाच संकल्प तुम्हाला सांगतो.
आणि आता आपण आदरणीय PI साहेबांकडे जाऊया, कारण अकोले तालुका हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणतात, तर कायद्यावरती आमचा विश्वास आहे. कारण कायद्याने आम्हाला खूप संरक्षण दिलंय, कायद्याच्या बाहेर आम्ही जात नाही. त्या कायद्याच्याच माध्यमातून तुम्ही आता गुन्हा दाखल करा, नाहीतर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल. कारण बाबासाहेबांनी सांगितलंय, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड पुकारत नाही. आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. ते पत्तू साहेबांनी वगैरे सांगितलं, आदिवासी मुलींची विक्री होते. नाशिकला आमचे हरसूलचे PI आदरणीय बोरसे साहेबांनी मुलींची विक्री होणारी टोळी तिथं आज जेलमध्ये टाकले. अशा टोळ्या कुठं दिसतील त्यांना आधी ठेचायचं काम करा. आणि इतर समाजासोबत आदिवासी मुलींचं लग्न केलं जातं, त्या पालकांना त्या आदिवासी समाजाला या माध्यमातून सांगतो, तुम्हाला जर मुलींची एवढीच काळजी नसेल तर त्या मुली जन्माला घालू नका, तुम्ही लग्न करू नका, तसेच राहा संन्यासी. परंतु आज गैर आदिवासी इतर समाज आदिवासी मुलींसोबत संपूर्ण देशामध्ये परिस्थिती आहे. आदिवासीचं आरक्षण संपवण्यासाठी कट कारस्थान सुरू आहे. आदिवासीच्या मुलींसोबत प्रेम करायचं, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकावायचं, लग्न करायचं आणि त्यांना राजकीय आरक्षित शिखतावरती उभं करायचं, त्यांना आदिवासी ST राखीव जागेवरती नोकरी लावायचं आणि ST राखीव जागेवर शिक्षण द्यायचं. आज अशा आणि त्यांच्या नावावरती आदिवासीच्या जमिनी घ्यायच्या, मोठ्या प्रमाणात जमिनीची लुटमार अशा पद्धतीने गैर आदिवासी करतोय. त्यामुळे मी 70-80 वर्षामध्ये असं जर चालू राहिलं तर आदिवासी हा देशातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी फक्त नावाला राहील. आणि आज आपण म्हणतोय आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे. या मूळ मालकालाच बाहेर आलेल्या लोकांनी संपवायचं कट कारस्थान चालू केलेले. जेल जंगल जमीनच्या विरोधामध्ये त्यांनी षडयंत्र करून आज आपल्या मुलींना फसवलेले आहे आणि आपले दलाल त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आपण कोणत्याही मुलीला गैर आदिवासीला लग्न होऊन द्यायचं नाही. गैर आदिवासी मुलासोबत कोणाचं लग्न होत असेल तर तिथं जाऊन तुम्ही तिथं आवाज उचलला पाहिजे आणि लग्न होऊन दिलं नाही पाहिजे. जर त्यांना लग्न करायचं तर त्या मुलीकडून लिहून घेतला पाहिजे 100 रुपयाच्या स्टॅम्पवरची, आणि तिचे जे आदिवासीचे सर्टिफिकेट आहेत ते सगळे जमा करून सरकारला जमा केले पाहिजे आणि त्या बॉन्डवरती तिने लिहून दिलं पाहिजे, मी आदिवासी जमातीचा कुठलाही लाभ घेणार नाही, मी या शपथ पत्रावरती लिहून देते. तर तुला कुठं जायचं तिकडे जाय, आम्हाला घेणं नाही. परंतु ही घटना संपूर्ण देशात होते. त्यामुळे देशामध्ये आम्ही या संदर्भात वातावरण निर्मिती करून समाजाला जाग करायचं काम करतोय. याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आजची जी घटना आहे या घटनेचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केलेला आहे आणि पुन्हा एकदा मी ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. त्या सुभाष गायकरला अटक झालीच पाहिजे. अरे लढेंगे, एक तीर एक कमान. या सुभाष गायकरचं करायचं काय आणि या शिंदे गटाचं करायचं काय? इथं पक्षपाती नाही, जो अन्याय करेल त्याला सजा दिली पाहिजे. शिंदे गटाचं नाव घेतलं लगेच आवाज आला नाही. आपण कोणत्या गटाच्या विचारधारेचे नसून आद्यकरण राघोजी मंगरे, राळा ठाकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे पायके लक्षात ठेवा. त्यामुळे कोणत्या पक्षपार्टीच्या गुलामीत न राहता सगळ्या पक्षपार्टीचे जोडे बाजूला ठेवून समाजासाठी आलं पाहिजे, समाज म्हणून आलं पाहिजे. मी ठाकर आहे, मी महादेव कुळे, मी पारधी आहे, मी कोकणा आहे, वारली असं केलं नाही पाहिजे. कारण मी देशातील सर्व आदिवासी जमातींचं नेतृत्व करतोय आणि आजपर्यंत ह्या राजकारण्यांनी फक्त आपल्या तो कोळी महादेव, तो ठाकर आहे, तो कोकणा आहे असाच आपल्या गट तयार केलेले. त्यामुळे असं तरी करायचं नाही. आपण नारा दिला, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. त्या माध्यमातून आपण सगळे आदिवासी हवं आणि जर एकत्र आलो नाही तर बंजारा आणि धनगरांसारखे आपल्या छाताडावरती बसायला तयार असेल. आज तुम्हाला सांगतो जाता जाता, आज बंजारा आणि धनगरांना आरक्षण मिळालं असतं, परंतु फक्त मी वेळोवेळी आंदोलन करतो म्हणून त्या सरकारला गप्प बसावं लागतं, नाही तर कधीही शासन निर्णय काढला असता. आणि बोगस आदिवासीचा सुळसुळाट झालेला आहे. माझ्या ठाकर समाजामध्ये नाम साधर्माचा फायदा घेऊन बोगस ठाकूर राजवाड्यांनी
नाशिकला नगरसेवक झाला, त्यामुळे सण झाला नाही. आणि आपलेच दलाल लोक खोसकरण झिरवाळांसारखे ते काळूबाळू त्यांना तिकीट देतात आणि निवडून आणतात. त्यामुळे त्यांचा पण मी जाहीर निषेध केलाय. मगाच सांगितलं, समाजापेक्षा कोणी मोठा नाही, ना मंत्री ना संत्री ना कोणता नेता, समाज मोठा आहे. त्यामुळे समाजाची गद्दारी कराल, समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या किरण राजवाडे बोगस ठाकूराला माझ्या खऱ्या आदिवासी ठाकर समाजाचा नामसाधारणाचा फायदा घेणाऱ्याचं सर्टिफिकेट मी नाशिक समितीतून रद्द केलं. आता त्याचं नगरसेवक पद जाईल आणि तिथं तुमच्यासारख्या खऱ्या आदिवासीला तिथं चान्स मिळेल. त्यामुळे बोगसांची लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. त्या बोगसांना हद्दपार करावं लागणार आहे. त्यांनी तुमच्या नोकऱ्या बळकवल्या, तुमच्या राजनैतिक पद बळकवले, तुमचं शिक्षण बळकवलं, तुमच्या जागा आहेत त्या हक्काच्या त्यांनी हडप केल्या. त्यामुळे आपल्यालाही यासाठी लढावं लागणार आहे. त्यामुळे आता खूप उशीर झालेला आहे. तुम्ही सगळे आदिवासी समाजाचे सर्व संघटना पदाधिकारी, आता कोणाचे नाव घेत नाही, कोणाचं चुकून जर राहिलं तर परत एखादा राग गेलं की बोनी माझं नाव नाही घेतलं. त्यामुळे या क्रांतीच्या भूमीमध्ये, या रक्तरंजित क्रांतीच्या भूमीत सर्व आदिवासी समाजाचे संघटनांचे पदाधिकारी, बंडकरी, कार्यकर्ते, माझा आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आणि आम्हाला गर्दीची गरज नाही, दर्दी लोकांची गरज आहे, समाजाच्या विचारधाराच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे आजची दिशा आपण ठरवतोय. आपण साहेबांकडे जाऊया. आदरणीय PI साहेबांनी आपण जाऊ ना कधी नसले नाही आहेत ते निवेदन ठीक आहे.